नाशिकमध्ये सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात प्रसार माध्यमांमधील मराठी भाषा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं। तर या चर्चासत्रात झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सहभागी झाले। प्रसार माध्यमांमधील मराठी भाषेवर यावेळी चर्चा झाली आणि भाषेवरून माध्यमांना ट्रोल केलं जातं असं यावेळी कमलेश सुतार म्हणाले। माध्यमांसाठी बातमीचं व्याकरण महत्त्वाचं की भाषेचं असा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला। माध्यमांची भाषा ही प्रेक्षकांची भाषा हवी असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। इंडिया टुडे, आज तक, मुंबई तक यांसारख्या प्रमुख वाहिन्या प्रत्येक भाषेला आपला एक लहजा असतो। हिंदीमध्ये काम करताना किंवा इंग्रजी माध्यमांमध्ये काम करताना इंग्रजीमध्ये तुम्हाला फार असे वेगळे लहेजे तुम्हाला नाही। एक तुमचा लोकल ॲक्सेंट आपल्या इंडियन, आपण काय आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवरती रिपोर्टिंग करत नाही BBC सारखं, पण तरीसुद्धा इंग्रजीमध्ये तिथे फक्त दोनच निकष लावतात, गुड इंग्लिश, बॅड इंग्लिश। हिंदीमध्ये तुम्हाला वेगवेगळे लहेजे येतात। उत्तर प्रदेशच्या रिपोर्टरचा वेगळा लहेजा असतो, बिहारच्या आमच्या हिंदी रिपोर्टरचा वेगळा लहेजा असतो, महाराष्ट्रातले आम्ही हिंदी भाषेत रिपोर्टिंग करायचो, आमच्या बोलण्याला एक मराठीचा टोन असतो। हा एक आहे, पण मराठीमध्ये स्पेसिफिकली बोलताना ना मराठीमध्ये दोन खरं तर वेगवेगळ्या निकषांवरती चर्चा होते जेव्हा भाषेबद्दल बोलतो। एक आहे बातमीची भाषा, म्हणजे आपण चर्चेत कदाचित बातमीच्या भाषेबद्दल पुढे या चर्चासत्रात बोलूच, पण भाषेचं व्याकरण ह्याच्याविषयी जो आग्रह आहे ना बऱ्याचदा तो त्याच्यावर जास्त चर्चा होते आणि बऱ्याचदा माध्यमांना त्याच्यावरनं ट्रोल करणं, माध्यमांच्या भाषेवरनं बऱ्याचदा पिनपॉईंट करणं, त्या गोष्टी काढणं, हा विषय बऱ्याचदा होतो। मला तो फार अनाठाही वाटतो की खरंच भाषेमध्ये बातमीचं ग्रामर महत्त्वाचं की भाषेचं ग्रामर महत्त्वाचं, भाषेचं व्याकरण महत्त्वाचं की बातमीचं व्याकरण महत्त्वाचं, याच्यावर जास्ती चर्चा व्हावी। निलेश म्हणाला तसं भाषा प्रवाही आहे, मराठी ही सगळ्यात प्रवाही भाषा आहे। जे ज्येष्ठ विचारवंत हरिनरके नेहमी एक गोष्ट म्हणायचं की कुठली नदी ही कशा प्रकारे जी जास्त समृद्ध हे पकडा, तिच्या जितक्या ट्रिब्युटरीज जास्त आहेत, तिच्या जास्त उपशाखा जास्त आहेत, ती नदी तितकीच समृद्ध करणारी असते। तशीच मराठी भाषा आहे। माझ्या मते 52 बोली आपल्या आहेत मराठी भाषेच्या वेगवेगळ्या, त्यामुळे ते सगळे शब्द मराठीने सामावून घेतलेत, अगदी उर्दूसारखे। म्हणजे उदाहरणं अगदी किल्ल्याचंच नाही तर आपल्याकडे बुद्रुक आणि खुर्द ही शब्दसुद्धा फारशीतनं आपल्याकडे आलेली आहेत। आपल्याकडे गावांची नावं जी असतात बुद्रुक किंवा खुर्द ही सुद्धा मूळ आपल्याकडे फारशीतनं आले आहेत। माफीसारखा शब्द आहेत, बेसिक शब्द आपल्याकडे तिकडनं आलेले आहेत, आपण ते रोजच्या वापरात वापरतो। त्यामुळे ज्या प्रकारे इंग्रजी भाषा ही दिवसेंदिवस नवीन नवीन बदल ॲक्सेप्ट करतात। आता आपण नेहमी आता एक नवीन भाषा आली जेनझींची भाषा, जेनझी जी इंग्रजी बोलतात, आपल्या घरामध्ये जी मुलं इंग्रजी बोलतात ती आपण बोलत असलेलं, म्हणजे आपण असा एक सध्या समज किंवा गैरसमज करून घेऊया की आपण बरं इंग्लिश बोलतो, तरीसुद्धा त्या जेनझींचं इंग्लिश समजण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कठीण जातात। त्यांच्यातले नवीन टर्मिनॉलॉजीज आहेत, काय ते डेलुलू सुलुलू असेल, काय सस वगैरे असे वेगवेगळे शब्द ती वापरतात मुलं, जी आपल्याला कळत नाहीत, पण ती भाषेने स्वीकारली आहेत। त्यामुळे जेव्हा तुम्ही बातमी एका नवीन वाचकापर्यंत, नवीन प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोचवताय, तेव्हा त्याची भाषा ती त्याला कितपत अपील होते, त्या बातमीची भाषा तुम्ही किती ॲक्सेप्ट करतायत, ती किती तुम्ही स्वीकारताय, हे माझ्या मते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तिथे।